छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा भुजबळांना सल्ला. भुजबळ बीडमध्ये भांडणं लावायला आलेत का? प्रकाश महाजन यांचा सवाल. जळगावच्या पाचोऱ्यात भाजप कार्यालयाचं उद्घाटन. भाजपच्या नव्या कार्यालयाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला. रवींद्र धंगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर. पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट. गोपीनाथ मुंडेंचा वारसा फक्त आणि फक्त आपली पंकुताई. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार पंकजा मुंडेंचं प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवला. सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट. धंगेकरांच्या ट्विटरवर फोटो. जालन्यात महाविकास आघाडीला धक्का. महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन आमदारांना दिवाळी भेट. पालकमंत्री संजय शिरसाटांकडून 2 कोटी रुपयांचा निधी. प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना विशेष दिवाळी भेट. शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं आहे. भाजपानं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं. आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्ला बोल. 2029 पर्यंत आपणच महाराष्ट्राचा सीएम, हेच कार्यक्षेत्र. दिल्ली अजून दूर. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा. 10 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर दौऱ्यावर. ऑपरेशन लोटसच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा. देवाभाऊमुळे आज 2 भाऊ एकत्र येत आहेत. बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असतील. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. सायंकाळी 7 वाजता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीनं उपस्थित राहणार. मलेशियन पंतप्रधान यांच्याकडून मोदींच्या निर्णयाचा सन्मान. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी. जीविका दीदींना 30,000 रुपयांचे वेतन. तेजस्वी यादव यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद दूर. अशोक गहलोत यांची लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा. शेतकऱ्यांसाठी निधी नाही, पण सत्ताधारी आमदारांसाठी तिजोरी खुली. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल. 11,800 कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी. गुंड निलेश घायवळला मोठा दणका. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग. अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळी. आतापर्यंत 24 जणांचा रेस्क्यू. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. ई-केवायसीला लागणार ब्रेक. मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार. वांद्रे येथे 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प. प्रकल्पाला वांद्रे खाडी असे नाव. इंदापूरमधील भिगवणच्या मासाळी बाजारात 25 किलोचा कटला मासा आढळला. 180 रुपये प्रति किलो प्रमाणे कटला माशाला दर. मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण. सुवर्णाची झळाळी. शिर्डी साई मंदिरामध्ये उत्साहात दिवाळी. 2,50,00,000 रत्नजडित दागिन्यांची आरास. कोलकाताहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानातून इंधन गळती. वाराणसीला इमर्जन्सी लँडिंग. 166 प्रवासी सुखरूप. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली. PM 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी ते घातक ठरू शकते. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा. दिव्यांगांना सवलतीच्या दरात
सुविधा मिळणार. एक्वा लाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा. सरकारचे मेट्रो प्रशासनाला निर्देश. प्रवाशांसाठी खुशखबर. कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात. मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार. समारंभपूर्वक निरोप देणार. सणासुदीत देशभरात दररोज 1 लाखावर वाहनांची विक्री. जीएसटी कमी केल्याने वाहनांच्या खरेदीत वाढ. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आता होणार सुपर हायवे. 2030 पर्यंत 10 लेन महामार्गाचा मेगा प्लॅन तयार. मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाई. ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त. काश्मीरा परिसरातील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीत गॅस गळतीमुळे भीषण स्फोटात एक तरुण जखमी. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू. दादर कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी आझाद मैदानात 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार. ऑक्टोबर हिटमध्ये बेस्ट एसी बसेस सुपरहिट. 20 दिवसात 25 कोटी रुपयांचा महसूल कमावला. मुंबईची लोकल धावणार सुसाट. कर्जत यार्डचा चेहरा मोहरा बदलणार. प्रवासात 10 मिनिटांची बचत होणार. मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज. काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. अमेझॉनमधील 5 लाख नोकऱ्या जाणार. माणसांची जागा येणार. रोबोट. महत्वाची माहिती आली समोर. अमरावतीमधील स्वच्छतागृह अद्याप वापरासाठी सुरूच झाली नाहीत, त्यामुळे नागरिक अडचणीत. परभणीमधील अपना कॉर्नर परिसरात घाणीचं साम्राज्य. व्यापारी आणि नागरिक त्रस्त. जळगाव पोलीस मुख्यालयात सुफी गायनाचा कार्यक्रम. पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात उधळल्या नोटा. संशयिताने नोटा उधळल्याचे व्हिडिओ व्हायरल. भाऊबीजेच्या दिवशी सोन्याने मारली पलटी. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,25,890 रुपयांवर, तर सेन्सेक्स 750 अंकांनी वाढून 85,200च्या पातळीवर. निफ्टी उच्चांकाच्या जवळ पोहोचला. 220 अंकांनी वाढून 26,090 वर पोहोचला. छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी. भाऊबीजेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्या सुषमा अंधारे यांना फोनवरून भाऊबीजेच्या शुभेच्छा. भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी भाऊबीज. बहिणींना सक्षम बनवणे हीच खरी भाऊबीज. भागवत कराड यांच्या घरी आदर्शदायी भाऊबीज. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या बहिणीसोबत दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन आपली भाऊबीज साजरी केली. बाळासाहेब थोरातांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या घरी जाऊन बहीण दुर्गा तांबेंकडून उबाळणी करून भाऊबीज साजरी. हिंगोलीच्या कुरुंदातील शेतकऱ्यांचा अन्नत्याग आंदोलन. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारने दिलं होतं आश्वासन. नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचं आंदोलन. बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी जालन्यात उपोषण सुरू. सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण यांचे उपोषण सुरू. रत्नागिरीच्या लांजा महिला आश्रमात आमदार किरण सामंत यांनी साजरी केली भाऊबीज. उभारणी वेळी फुटला बहिणींच्या भावनांचा बांध. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. माता भगिनींनी पंचारतीने केलं हसन मुश्रीफ यांचं औक्षण. मंत्री संजय शिरसाट यांची लाडक्या मुलींसोबत भाऊबीज साजरी. शिरसाटांनी लेकीला दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. मंत्री प्रताप सरनाईक यांनी शरद पवारांची भेट घेतली. दिवाळीनिमित्त भेट घेतल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. एमसीए संदर्भातही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. आमदार राजेश क्षीरसागरांची लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज. या सरकारनं
बहिणींसोबतचं नातं आणखीन घट्ट केले, आमदार राजीव क्षीरसागर यांचं वक्तव्य. आपल्या बहिणीला संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा देऊन अनोखी भाऊबीज भेट. बुलढाण्याच्या देऊळगाव तालुक्यातील 2 भावांनी दिली अनोखी भेट. चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची भाऊबीज. प्रसाद लाड यांचा चित्रा वाघ यांच्याकडून औक्षण. मीरा भाईंदरमध्ये 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. दीपोत्सवातून खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची प्रतिकृती साकारली. दिवाळीच्या काळात बाजारपेठात तब्बल 6 लाख कोटींची उलाढाल. बाजारात वोकल फॉर लोकलचा आवाज. दिवाळीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती. चंद्रपूर बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम. कोल्हापुरात दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकऱ्याची शानदार शक्कल. गोठ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे सजवलं. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटा बांधून त्याचं स्वागत केलं. मुंबईत धुक्याची चादर. फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित. हिंगोली दिवाळी सणाचा उत्साह पोहोचला शिगेला. शहर विद्युत रोषणाईने सजलं. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी दृश्य. अमरावतीच्या बडनेरामध्ये नरकासुराचे दहन. आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासुराचे दहन करण्यात आले. जालन्यातील भाजपा नेते सतीश घाडगेंनी ऊसतोड कामगारांसोबत केली दिवाळी साजरी. यावेळी ऊसतोड कामगारांना नवीन कपडे, फराळ आणि मिठाईचे केले वाटप. अमरावती देशोमती ठाकूर आणि बळवंत वनखडे यांनी साजरी केली एकत्रित भाऊबीज. तिन्ही बहिणींसोबत अंबादास दानवेंनी कार्यालयात साजरी केली भाऊबीज. भोई प्रतिष्ठानच्या निमित्ताने पुण्यातील अग्निशामक दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि तृप्ती देसाईंची उपस्थिती. दिवाळीनिमित्त गवळण लोककलेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद. अमरावतीच्या तळेगावात ठाकूर गवळणीची परंपरा कायम. सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरी केली भाऊबीज. सांगलीत आमदार सदाभाऊ खोत यांनी केली भाऊबीज साजरी. दिवाळी पहाट संगीत महोत्सवात स्वरांची दिव्य आराधना. देहूत भक्तिरस तुकोबांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार. मालेगावचा भुईकोट किल्ला दिव्यांच्या प्रकाशाने उजळला. एक पणती अमर जवानांसाठी या उद्देशाने भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सव. दीपोत्सवास शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि काकानी विद्यार्थ्यांचा पुढाकार. सांगोल्याच्या अंबिका माता मंदिरात दीपोत्सव. दीपोत्सवाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पार. पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव. गणेश तलाव परिसर दिव्यांनी उजळला. दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी. पंढरपूरच्या करकंबमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीनिमित्त करकंब विजन परिसंवादाचं आयोजन. माढ्याचे आमदार अभिजित पाटील उपस्थित. रस्त्यावर रांगोळ्या काढत दिव्यांची सजावट करत भिवंडी दिवाळी साजरी. भंडाऱ्यातील पिंपरीमध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिन साजरा. इडापिडा टळो बळीचं राज्य येऊयात दिला नारा. भंडाऱ्यातील जांभोऱ्यामधील गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा. परतेकी कुटुंबाच्या प्रमुखाच्या अंगावरून गावातील पूर्ण गोधन सोडले जातं. 150 वर्षांपासून परंपरा सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील कॅनोट परिसरात टवाळखोर युवकाची दहशत. दिवाळीच्या निमित्ताने भर रस्त्यात फोडले फटाके. सिंधुदुर्गमधील मळगावात साकारली किल्ले रायगडाची आकर्षक प्रतिकृती. बुलढाण्यात तलाव परिसर स्वच्छ करून नवसंकल्पाच्या तरुणाईने साजरी केली दिवाळी. जळगावकरांसाठी आनंदाची बातमी. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमानसेवा आता दररोज सुरू होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीमध्ये अघोरी प्रकार केल्याची घटना. 10 तरुणांनी मध्यरात्री केली गावात अघोरी पूजा. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यात भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती. भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार.
पिसाळलेल्या बैलाने घेतला एकाचा बळी. रायगडच्या कर्जतमधील घटना. प्रशासनाने पिसाळलेल्या बैलाला पकडावे, स्थानिकांची मागणी. अकोला रेल्वे स्थानकाजवळ युवकाकडून चहाच्या दुकानात तोडफोड. पैसे मागितल्याच्या रागाने तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीचा तपास सुरू. वाशिमच्या गोदाममधील 40 क्विंटल सोयाबीनच्या गोणीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीमध्ये मोठं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.